नमस्कार. मुरंबा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी करते आहे इदडा, म्हणजे त्याला व्हाईट ढोकळा किंवा पांढरा ढोकळा असंही म्हणू शकता तुम्ही. तर हा ढोकळा मी कसा करणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नीट बघा. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण बघूया या इदडा करायला काय काय लागणार आहे, काय काय वस्तू लागणार आहे आणि तो कसा करायचा आहे. चला तर मग बघूया. ह्याच्यामध्ये 1.5 मेजरिंग कप मी तांदूळ घेतले, कुठलेही तांदूळ तुम्ही वापरू शकता, आणि अर्धा मेजरिंग कप उडदाची डाळ घेतली आहे. म्हणजे अर्धा मेजरिंग कप उडदाची डाळच्या 1.5 पट तिप्पट तुम्ही तांदूळ घ्यायचा. म्हणजे 1 कप जर तुम्ही घेतला असेल तर 3 कप तांदूळ, हे प्रमाण आहे. 1:3 असं प्रमाण घेतलं आहे. ह्याच्यामध्ये 1 टीस्पून मेथी टाकायची, मेथी दाणा, आणि हे दोन्ही एकत्र करून स्वच्छ धुवून 4 ते 5 तास भिजत टाकायचं आहे. आणि भिजल्यानंतर मग ते बारीक दळायचं आहे मिक्सरमध्ये. आणि ते मी संध्याकाळी 4 वाजता ते भिजत टाकलं होतं आणि रात्री 8 वाजता उपसून ते दळलं बारीक, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते फर्मेंट झालं पीठ. ते फर्मेंट झाल्यानंतर हा इदडा बनवायचा. हा अतिशय सॉफ्ट आणि हलका होतो, खायला पचायला अतिशय हलका असतो. तर आता आपण बघूया ह्याचं बॅटर मी तयार करून ठेवलं आहे, ते कसं होते ते बघूया. हे बघा, 4 तास डाळ आणि तांदूळ भिजवून दळलं आणि रात्रभर दळलेलं पीठ हे आत्ता असं तयार झालं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 टेबलस्पून तेल, नंतर चवीपुरतं मीठ आणि 1 टेबलस्पून दही घालायचं आहे. दह्यानी हा आंबटपणासाठी नाही घालायचं, हे दह्यानी हा इदडा सॉफ्ट होतो म्हणून हा दही घालायचं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. एकीकडे मी आपला इदडा किंवा ढोकळा करायला स्टीमरमध्ये पाणी गरम करून घेतलं आहे आणि थाळीला ग्रीसिंग करून घेतलं आहे. आता हे बघा, याची थोडी कन्सिस्टन्सी आपल्याला थोडंसं पाणी घालायला लागेल. थोडंसं पातळ असतं हे पीठ, हे थोडंसं पाणी घालते याच्यात, थोडंसं लागेल. पाणी घातल्यानंतर आपल्याला 1 टीस्पून इनो किंवा सोडा, खायचा सोडा आहे तुम्ही घालू शकता, घालायचं आहे. आणि झटपट हलवून आपल्याला हे तयार इथे स्टीमर, त्याच्यामध्ये हे बॅटर टाकायचं. हे बघा, हे 1 टीस्पून सोडा घातला, त्याच्यावर थोडंसं पाणी घालायचं म्हणजे तो ॲक्टिवेट होतो. हे बघा, चांगलं फसफसलं आहे. आता हा इदडा जो आहे तो पातळच घालायचा असतो, जाड नाही टाकायचा. आता मी टाकून घेते थाळीमध्ये. हे बघा, आता जाळीदार दिसायला लागले, फुगला आहे तो ढोकळा. आणि 15 मिनटं झाली आहेत, अजून एक 5-1 मिनटं लागतील असं वाटतंय. तोपर्यंत मी फोडणी करून घेते ह्याच्यासाठी. हे बघा, फोडणीसाठी मोहरी घातली. हे बघा, मोहरी तडतडली आहे. आता त्याच्यात मी कढीपत्ता टाकते, हिरव्या मिरच्या, आणि आता बारीक करते. आणि आता जरा हिरव्या मिरच्या जरा पांढऱ्या झाल्या की बंद करून हळद आणि तिखट टाकते, म्हणजे आपली फोडणी झाली तयार. आता एकीकडे मी ढोकळा झालाय का बघते, बघूया आपण. बंद करते गॅस, वाटतंय झालेला. हे बघा, अजिबात चिकटला नाही आहे, ढोकळा झाला आहे हा इदडा. तर आता हा मी डिमोल्ड करून घेते, काप करून घेते, मग आपण याला सर्व करूया. ही बंद करून घ्यायचं आणि मग हळद आणि थोडंसं तिखट, झाली फोडणी तयार. हे बघा, पांढरा ढोकळा किंवा इदडा तयार झाला आहे. एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी झाला आहे. आता बघा, मी
मी 2 पार्टमध्ये तो सर्व करणार आहे. एक तर तो हा ढोकळा आहे ना इदडा, हा आमरसाबरोबर फार सुंदर लागतो. त्यामुळे तुम्ही कधी आमरसपुरी तर आपण नेहमीच खातो, तर आमरसाबरोबर हा ढोकळा किंवा इदडा तुम्ही खाऊन बघा. पाहुण्यांना सर्व केला तर तो अतिशय त्यांना आवडेल, कारण फार छान लागतो. तुम्ही करून बघा. आणि दुसरा अर्धा जे इदडा आहे तो एकच प्रकारचा केला आहे. अर्धा इदडा मी फोडणी घालून तिखट असा सर्व करणार आहे. तो नाश्त्याला किंवा लंचमध्ये किंवा ब्रेकफास्टमध्ये तो सर्व करू शकता. हे बघा एकदम सॉफ्ट झाला आहे, स्पॉन्जी. बघा दाखवतो तुम्हाला तोडून. एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी झाला आहे. मस्त झाला एकदम. आता मी हा सर्व करते. आपण रसाबरोबर आधी हा इदडा सर्व करूया. रसाबरोबरचा आहे ना थोडा पातळ केला जातो, म्हणजे खायला बरं पडतं. हा रसाबरोबर खाऊ शकता तुम्ही. आता मी करते इथे फोडणी घालून. आता याच्यावरती फोडणी घालून घेते. थोडीशी कोथिंबीर घालूया. आपण इथे सर्व करायला ठेवूया. त्याच्यावर एक थोडी फोडणी घालून घेऊया, दिसायला छान दिसेल. म्हणजे हे बघा 2 डिश माझ्या तयार झाले. एकतर आमरसाबरोबर हा इदडा केला आहे मी, एकदम पातळ आणि स्पॉन्जी आणि हलका झालेला आहे. तो आमरसाबरोबर फार छान लागतो. आणि दुसरा प्रकार केला आहे मी तिखट फोडणी घालून हा ढोकळा. हे दोन्ही प्रकार तुम्ही शेवटपर्यंत नीट बघितलाच असेल व्हिडिओ. तो कसा झाला आहे, काय झाला आहे, तो नीट बघून मला कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा. आणि माझ्या चॅनलला बघत राहा आणि असं शेवटपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.